नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करतो टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, या ठिकाणी मी काही दिवसापूर्वी तुम्हाला बोललो होतो, की आपल्याला यूट्यूबवरती फ्रीमध्ये एक बॅच कंडक्ट करायची आहे, ज्यामध्ये की ITIचे सर्व मुलं ती बॅच करू शकतात. मग तुम्ही महावितरणची तयारी करणारे असू द्या, महापारेषणची असू द्या, जनकोची असू द्या, इस्रो असू द्या, DRDO असू द्या, म्हणजे भारतामध्ये टेक्निकलचे जेवढे काही पेपर होत असेल मित्रांनो, म्हणजे जेवढे पेपर होत असेल आणि त्या पेपरमध्ये जर टेक्निकल असेल, तर तुम्हाला या बॅचमधून सर्व काही ते शिकायला भेटणार आहे आणि ती पण आपल्या यूट्यूबवरती आपण फ्री घेणार आहे मित्रांनो. ओके, तर ह्या बॅचचं नाव काय असणार आहे मित्रांनो? आपण ह्या बॅचचं नाव ठेवलं आहे अर्जुना. अर्जुना. अर्जुना ही बॅच असणार आहे मित्रांनो आपली, ज्यामध्ये की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी भेटणार आहे. मग बेसिक असो, पॉवर सिस्टम असो, मशीन असतो की अदर मिसलिनियस पार्ट असो, कशाचा? इलेक्ट्रिकलचा. मग इलेक्ट्रिशियन ट्रेडवाले मुलं आणि वायरमन ट्रेडवाले मुलं, हे 2 ट्रेडवाले मुलं हे करू शकतात. मग मित्रांनो, जे काही मित्रांचं ITIला ॲडमिशन आहे, म्हणजे ITI चालू आहे, ते सुद्धा मुलं ही बॅच करू शकतात आणि त्यामधून ते ITIचा पेपरसुद्धा काढू शकतात. ज्या मुलांना ITI करायचं आहे किंवा ज्या मुलांचा ITI झाला आणि त्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करायची आहे, ते सगळे मुलं ही या ठिकाणी बॅच करू शकणार आहे. जे काही मुलं पॉलिटेक्निकला आहे आणि त्यांनासुद्धा कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करायची आहे, ज्या एक्झाममध्ये टेक्निकलचा काहीतरी सिलेबस असणार आहे, ते सगळ्या पेपरची तयारी करणारे सगळे मुलं ही बॅच या ठिकाणी जॉईन करू शकता आणि ही आपल्या टेक्निकल यूट्यूबवाला या यूट्यूब चॅनलला असणार आहे. ओके, तर मित्रांनो, कोणताही वेगळा टाईम न घालता आपण या बॅचचा शेड्यूल तुम्हाला एकदम मी सांगतो. ओके मित्रांनो, रोज 1 किंवा 1-2 मिळून एक सेशन यूट्यूबला आपल्या चॅनलला तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटेल. ओके, आता तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, हे आपलं लाईव्ह सेशन नसणार आहे, रेकॉर्डेड सेशन असणार आहे. म्हणजे सेशन पडल्यानंतर तुम्ही ते बघू शकणार आहे. बघू शकणार आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, सेशन चालू असताना सेशन एकदा पूर्ण बघून घ्यायचे आणि दुसऱ्या वेळेस मग काय करायचे, सेशन स्टॉप करत करत मी जे काय बोलतो त्या परिपूर्ण नोट्स या ठिकाणी तुम्ही लिहून घ्यायचे. आणि आपण फक्त या ठिकाणी शिकणारच नाही आहे. मी जे काय पेपर आजपर्यंत दिले कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे, टेक्निकलचे, त्या सगळ्या पेपरचं मी या ठिकाणी सोबत ॲनालिसिस करणार आहे. कुठून कशा पद्धतीने आजपर्यंत प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारण्यात आले, ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. ओके मित्रांनो, मी महापारेषणचा महापारेषणचा पेपर दिला होता टेक 2चा. ओके, त्यामध्ये माझी महाराष्ट्रात 10वी रँक आहे बघा. यासाठी सांगतोय की तुम्हाला या ठिकाणी माझ्याकडून काय भेटू शकतं हे तुम्हाला या ठिकाणून कळेल. ओके, त्यानंतर महापारेषणचा विद्युत सहाय्यकचा जो पेपर झाला, त्यामध्ये माझी ऑल महाराष्ट्र रँक 333 होती. ओके, हे 2 पेपर मी दिले आणि दोन्हीमध्ये सुद्धा सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं होतं. ओके, तर या ठिकाणी आता बघा मी सुरू करतो. आपल्याला काय काय घ्यायचं आहे? सगळ्यात पहिले मित्रांनो, आपण बेसिक इलेक्ट्रिकलला या ठिकाणी सुरुवात करतोय. बेसिक इलेक्ट्रिकल झाल्यानंतर मग बाकी सगळं मी समोर तुम्हाला सांगतच चालेल की आपल्याला काय काय घ्यायचं आहे. ओके, तर मित्रांनो, आपण सुरू करूया आपलं ॲटॉमिक स्ट्रक्चर. या ठिकाणी जो पॉईंट मी सांगणार आहे तो 100% महत्त्वाचा असणार आहे आणि पेपरला तो आजपर्यंत आला आहे आणि इथून समोरसुद्धा 100% मित्रांनो येणार म्हणजे येणार. ओके, त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, परफेक्ट करायचे. ओके मित्रांनो, ॲटम काय असतो मित्रांनो? ॲटम काय असतो? ॲटम हा असा पार्टिकल आहे, कोणतीही एक लहानात लहान वस्तू. एक्झाम्पल, हा तुमचा खडू आहे. हा कशापासून बनला आहे मित्रांनो? हा बनला आहे तुमच्या ॲटमपासून. ॲटम म्हणजे यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो? अणू म्हणतो. बरोबर आहे की नाही? या अणूपासून हा खडू बनला आहे. म्हणजे कोणता तुमचा टेबल असू द्या, तुमची चेअर असू द्या, तुमचं कोणत्याही प्रकारचा धातू असू द्या, काही असू द्या, कोणतीही वस्तू असू द्या, जी की तुम्हाला डोळ्याने दिसते वगैरे सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या ॲटमपासून बनलेल्या आहे, म्हणजेच तुमच्या अणूपासून बनलेल्या आहे. हेच अणू एकत्र येऊन काय बनतो मित्रांनो? रेणू बनत असतो. रेणू बनत असतो. आणि याचाच आपल्याला अभ्यास आजच्या सेशनमध्ये करायचा आहे. आजच्या सेशनमधून कमीत कमी 2 क्वेश्चन या ठिकाणी पेपरला जसेच्या तसे तुम्हाला बघायला भेटतील. कोणतेही पेपर असू द्या, महापारेषण आणि महावितरणचे जे सध्या काय पाठीमागं पेपर झाले, ते पेपरसुद्धा मित्रांनो, त्या पेपरमध्ये सुद्धा इथून प्रश्न आले, 100% आले. आणि मित्रांनो, महावितरणची जी ऑपरेटरची भरती समोर येणार आहे, त्यासाठी तुम्हाला 100% ही बॅच परिपूर्ण महत्त्वाची त्या ठिकाणी ठरणार आहे. ओके, आणि अशीच बॅच, याच्यापेक्षा थोडी हाय लेवलची बॅच आपण आपल्या
याच्यावरती ॲप्लिकेशनवरती त्या ठिकाणी टाकणार आहे. ओके, तिला काहीतरी नॉर्मल चार्जेस असेल, पण तिथे सुद्धा तुम्हाला याच्यापेक्षा एक ॲडव्हान्स बॅच त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल. ओके, तर मित्रांनो तुम्हाला अणू कळाला. अणू कशाला म्हणतो म्हणजे ॲटम कशाला म्हणतो आपण? काय ॲटम हा असा हे पार्ट आहे की त्यापासून काय ज्या काही वस्तू आहे सगळ्या काही वस्तू ह्या एका ॲटमपासून बनलेल्या आहे. ओके, मग ॲटममध्ये काय काय असतं मित्रांनो? हा आहे तुमचा एक ॲटम. काय आहे? हा ॲटम आहे. ओके, मग यामध्ये याला सेल असतात, म्हणजे अशा सेल असतात 1 2 4 काहीतरी. ओके, आणि या सेलमध्ये आतमध्ये मित्रांनो तुम्हाला बघायला भेटतो न्यूक्लियस. सगळ्यात आतमधला पार्ट असतो न्यूक्लियस. मग मित्रांनो न्यूक्लियसमध्ये काय असतं बघा, न्यूक्लियसमध्ये काय असतं बघा, चांगल्या पद्धतीने लक्ष द्या की न्यूक्लियसमध्ये काय असतं. न्यूक्लियसमध्ये असतो तुमचा प्रोटॉन, काय प्रोटॉन्स, आणि तुमचा न्यूट्रॉन, काय न्यूट्रॉन. कशामध्ये असते मित्रांनो? हे असते तुमच्या न्यूक्लियसमध्ये, बरोबर आहे की नाही? मग प्रोटॉनवरती काही चार्ज असतात आणि तुमचा जो न्यूट्रॉन आहे त्याच्यावरती काय चार्ज असतात ते आपल्याला पेपरमध्ये प्रश्न विचारतात. तर लक्षात ठेवा मित्रांनो, प्रोटॉनवरती कधी पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि तुमच्या न्यूट्रॉनवरती उदासीन असतो, तो त्यावरती कोणताही चार्ज नसतो. म्हणजे त्याच्यावरती कोणता चार्ज असतो? 0 चार्ज त्या ठिकाणी असतो. तुम्हाला ही डायग्राम या ठिकाणी दिसते का बघा? या डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल, या ठिकाणी निळ्या कलरमध्ये दिले बघा, तो काय तुमचा प्रोटॉन आहे. म्हणजे हा काय तुमचा, हा पूर्ण काय तुमचा सर्वप्रथम म्हणजे हा न्यूट्रॉन आहे. आणि न्यूट्रॉनमध्ये या ठिकाणी तुम्हाला प्रोटॉन आणि या ठिकाणी बघा हा न्यूक्लियस आहे. बरं काय हा न्यूक्लियस, न्यूक्लियसमध्ये हा प्रोटॉन दाखवला आहे आणि हा या ठिकाणी न्यूट्रॉन दाखवला आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही पिवळ्या रंगाचा. आणि याच्यावरती चार्ज कोणता असतो? मग आपला उदासीन असतो, त्यावरती कोणताही चार्ज नसतो. यामध्ये न्यूट्रॉन आणि न्यूक्लियस यामध्ये काय होतं? आपल्याला कन्फ्युजन होतं, पण ते कन्फ्युजन होऊ द्यायचं आहे का? नाही मित्रांनो. न्यूट्रॉन हा कुठे असतो? न्यूक्लियसच्या मध्ये असतो. काय न्यूक्लियसच्या मध्ये असतो. पेपरला प्रश्न विचारला जातो की हा तुमचा जो न्यूक्लियस आहे हा एवढा कोणता, हा एवढा जो तुमचा न्यूक्लियस आहे ह्या न्यूक्लियसवरती कोणता चार्ज असतो? तर मित्रांनो कधी लक्षात ठेवा, हा तुमचा न्यूक्लियस या ठिकाणी बाणाने सुद्धा दाखवलंय बघा. काय हा तुमचा न्यूक्लियस म्हणजे हा एवढा बरं का, हा तुमचा काय न्यूक्लियस आहे. ह्या न्यूक्लियसमध्ये हा एवढा न्यूक्लियस नाही बघा, माफ करा, हा एवढा न्यूक्लियस नाही. इथं ही शेल आहे तुमची, कारण इथे काय इलेक्ट्रॉन आहे. हा एवढा न्यूक्लियस आहे बघा, काय हा एवढा. आणि या न्यूक्लियसवरती काय, या न्यूक्लियसवरती कोणता चार्ज असतो हा पेपरला प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. तर मित्रांनो न्यूक्लियसवरती चार्ज कोणता असतो? न्यूट्रॉन तर उदासीन असतो, पण न्यूक्लियसवरती चार्ज कोणता असतो ते लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो आपल्या न्यूक्लियसमध्ये एक प्रोटॉन आहे, तुम्हाला बरोबर आहे, एक म्हणजे समथिंग कितीही असू शकतात. ओके, ते मूलद्रव्यानुसार त्या ठिकाणी आपण बघू शकतो, बरोबर आहे की नाही? पण न्यूक्लियसमध्ये काय तुमचा प्रोटॉन आहे आणि प्रोटॉनवरती चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह आहे. मग कधी लक्षात ठेवा, तुमच्या न्यूक्लियसवरती जर चार्ज विचारला की तो कोणता असतो, तर कधी लक्षात ठेवा तुमच्या न्यूक्लियसवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, बरोबर आहे की नाही? काय तुमच्या न्यूक्लियसवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. असं नाही होणार की त्यामध्ये न्यूट्रॉन असतो त्याच्यावर उदासीन असतो तो, म्हणून त्या ठिकाणी चार्ज नसणार, असं होणार नाही. काय तुमच्या न्यूक्लियसवरती कधी लक्षात ठेवा पॉझिटिव्ह चार्ज त्या ठिकाणी असतो. ओके, तर आता एवढं झालं मित्रांनो. मी काय बोलतोय ते काय करायचं आहे तुम्हाला, एकच मिनटा, मी काय बोलतोय ते तुम्हाला नोट करायचं आहे. पण स्टार्टिंगला तुम्हाला एकदा लेक्चर बघून घ्यायचे, नोट नंतर करायचं आहे, बरोबर आहे का नाही? हे सगळं पुसून टाकतोय, काय हे सगळं पुसून टाकतोय. समोर बघा, आता आपल्याला काय बघायचं आहे, या ऑर्बिटविषयी थोडी माहिती घ्यायची आहे. मित्रांनो कधी लक्षात ठेवा, काय कधी लक्षात ठेवा, ही जी शेवटची ऑर्बिट तुमची असते ना, कोणती शेवटची, या ऑर्बिटला आपण शेवटची ऑर्बिट म्हणतो. कोणती? शेवटची ऑर्बिट. काय शेवटची ऑर्बिट. ओके, या ऑर्बिटला आपण शेवटची ऑर्बिट त्या ठिकाणी म्हणतो. तर शेवटच्या ऑर्बिटला काय म्हणतात हा सुद्धा एक प्रश्न बनतो मित्रांनो. तर शेवटच्या ऑर्बिटला या ठिकाणी व्हॅलेन्स ऑर्बिट म्हणतात. काय मित्रांनो? व्हॅलेन्स ऑर्बिट. शेवटच्या ऑर्बिटला या ठिकाणी आपण लिहून घेऊया, शेवटच्या आपल्या ऑर्बिटला व्हॅलेन्स ऑर्बिट म्हणतात. ओके, असं तुम्हाला लिहून घ्यायचे. ओके, पण मित्रांनो काय, पण या व्हॅलेन्स ऑर्बिटच्या नंतर सुद्धा एक ऑर्बिट असते. मग ती कशी असते बघा, ह्या ठिकाणी मी काढतो बघा. काय अशा पद्धतीने एक आपल्या व्हॅलेन्स ऑर्बिटच्या नंतर सुद्धा एक ऑर्बिट असते. काय एक ऑर्बिट असते, आणि या ऑर्बिटला आपण काय म्हणतो ते तुम्हाला या ठिकाणी आलं पाहिजे. काय म्हणतो आपण त्या ऑर्बिटला? त्या ठिकाणी म्हणतो कंडक्शन ऑर्बिट. काय कंडक्शन ऑर्बिट. ओके, काय
कंडक्शन ऑर्बिट. मित्रांनो ही ऑर्बिट काय करते, ही ऑर्बिट कशासाठी असते? व्हॅलेन्स ऑर्बिटच्या नंतर कोणती ऑर्बिट असते? कंडक्शन ऑर्बिट. तर त्याविषयी आपल्याला पेपरमध्ये प्रश्न विचारल्या जातात. या कंडक्शन ऑर्बिट आणि ह्या व्हॅलेन्स ऑर्बिट या दोघांमध्ये जो काही गॅप असतो ना मित्रांनो, यावरूनच प्रकार पडतात. मग आपला कंडक्टर झाला, सेमी कंडक्टर झाला, इन्सुलेटर झाला. फक्त ह्या एवढ्या दुव्यामुळं या ठिकाणी हे प्रकार पडले. ह्या एवढ्या दुव्यामुळं, ह्या दोघांचा जो काही गॅप आहे ना, याच्यामुळे हे प्रकार पडले. मग हा गॅप जर जास्तच असला तर तो इन्सुलेटर होतो. तो कशा पद्धतीने होतो ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. त्यामध्ये जर गॅपच नसेल, म्हणजे हे जर एकमेकांवरती ओव्हरलॅप करत असेल, काय हे जर एकमेकांवरती ओव्हरलॅप करत असेल तर तो कंडक्टर झाला. म्हणजे त्या ठिकाणी जे इलेक्ट्रॉन्स आहे ते फ्लो होत आहे, काय फ्लो होत आहे, आणि त्या ठिकाणी त्याच्यामुळे चार्ज फ्लो होतो आणि करंटसुद्धा त्या ठिकाणून फ्लो होतो. ओके. आणि तोच जर या ठिकाणी मित्रांनो इन्सुलेटर असला तर ह्या ऑर्बिट हे एकदम लांब लांब असणार. म्हणजे यातून इलेक्ट्रॉन फ्लो होणार आहे का मित्रांनो? नाही. यामधून कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉन तिथे फ्लो होणार नाही. आणि इलेक्ट्रॉन जर फ्लो झाले नाही तर तुमचा करंट फ्लो होणार आहे का? नाही. इलेक्ट्रॉन जर फ्लो होत नसेल तर तुमचा करंट फ्लो होत नाही. आणि करंट फ्लो होत नसेल मित्रांनो तर तो काय झाला? आपला इन्सुलेटर झाला. काय? आयन INSULATOR. तो काय झाला? तुमचा इन्सुलेटर झाला. मग इन्सुलेटर काय असतो आपला? त्याच्यातून करंट फ्लो होत नाही, बरोबर आहे का नाही? आपण इलेक्ट्रिसिटीवरती जेव्हा काम करतो, काय मेन सप्लायवरती काम करतो, तेव्हा इन्सुलेटरचे ग्लव्ज घालतो. का? कारण त्या ठिकाणून सप्लाय पास होत नाही आणि आपल्या बॉडीमधून त्या ठिकाणी करंट वाहून आपल्याला शरीराला कोणत्याही प्रकारच्या विजा त्या ठिकाणी होत नाही, बरोबर आहे की नाही? ओके. तर याविषयी आपण थोडीशी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी घेऊया. ओके मित्रांनो, या ठिकाणी आपली कंडक्शन ऑर्बिट कोणती? ही झाली तुमची कंडक्शन ऑर्बिट, बरोबर आहे. आणि ही झाली व्हॅलेन्स ऑर्बिट. आता या दोघांमध्ये जो गॅप असतो त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? फॉरबिडन एनर्जी गॅप. काय? इथं लिहून देतो मी तुम्हाला. पेपरला प्रश्न आलेला आहे, फॉरबिडन एनर्जी गॅप. काय? फॉरबिडन एनर्जी गॅप. ओके. तर हा जो गॅप असतो तुम्हाला सांगितला मी. ओके. तर मित्रांनो हा कंडक्टरमध्ये किती असतो? काय? कंडक्टरमध्ये किती असतो? सेमी कंडक्टरमध्ये किती असतो? आणि इन्सुलेटरमध्ये किती असतो? यावरती प्रश्न विचारला जातो. काय? यावरती प्रश्न विचारला जातो. तर ते मी तुम्हाला समोर सांगेलच. काय? ते तुम्हाला सांगेल कशामध्ये किती गॅप वगैरे असतो ते तुम्हाला सांगेल. त्याची काहीही काळजी करायची गरज नाही आहे. ओके. मग फॉरबिडन एनर्जी गॅप तुम्हाला कळाला. मग विषय काय होतो माहिती आहे का? या व्हॅलेन्स ऑर्बिटमधून या ठिकाणी तुमच्या कंडक्शन ऑर्बिटमध्ये या ठिकाणी इलेक्ट्रॉन उड्या मारतात. काय? उड्या मारतात. मग इकून जेव्हा हा इलेक्ट्रॉन जेव्हा या ऑर्बिटमध्ये मित्रांनो येतो, काय या ऑर्बिटमध्ये जेव्हा हा इलेक्ट्रॉन येतो तेव्हा काय होतं? या ठिकाणी करंट पास होतं. काय? करंट पास होतं. मला सांगा, ही जर ऑर्बिट आपली जर लांब असली तर करंट पास होणार आहे का? नाही हो, होणार नाही. मग होत नाही म्हणल्यावर तो इन्सुलेटर झाला. परत एकदा सांगितलं तुम्हाला इन्सुलेटर आणि कंडक्टरमधला फरक, आणि तो कशावरून पडला? या फॉरबिडन एनर्जी गॅपमुळं, या कंडक्शन ऑर्बिटमुळं, या व्हॅलेन्स ऑर्बिटमुळं, बरोबर आहे की नाही? आता व्हॅलेन्स ऑर्बिट विषयी तुम्हाला अजून काही या ठिकाणी इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे, बरोबर आहे की नाही? मी जसं सांगतोय तसं तुम्ही टिप करताय का? नोट घेताय ना? 100% घ्यायलाच पाहिजे, बरोबर आहे की नाही? स्टार्टिंगला घ्या, जर तुम्हाला म्हणजे पहिला सराव असेल तर घेऊ शकता, किंवा मग एकदा लेक्चर बघा आणि नंतर घ्या, बरोबर आहे की नाही? आता मित्रांनो, व्हॅलेन्स ऑर्बिट म्हणजे काय? शेवटची ऑर्बिट. तर कधी लक्षात ठेवा, कोणतीही ऑर्बिट या ठिकाणी जेव्हा कंप्लीट व्हायची असते तेव्हा त्या ठिकाणी त्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात, बरोबर आहे का नाही? 8 इलेक्ट्रॉन असतात. आणि कोणत्याही मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेत म्हणजेच व्हॅलेन्सी कक्षेमध्ये या ठिकाणी जेव्हा 8 इलेक्ट्रॉन्स असतात तेव्हा ती स्टेबल असते. काय? म्हणजे तो जो ॲटम आहे तो स्टेबल असतो. काय? तो स्टेबल असतो. मग कधी लक्षात ठेवा, या ठिकाणी लास्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात. काय? लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? 8 इलेक्ट्रॉन असतात. हे कळालं तुम्हाला? लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 8 इलेक्ट्रॉन असतात. आणि जेव्हा लास्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात तेव्हा त्या ठिकाणी तो घटक जो आहे तो मूलद्रव्य आहे, त्या मूलद्रव्याचा तो काही ॲटम आहे तो या ठिकाणी स्टेबल असतो. काय असतो मित्रांनो? तो स्टेबल त्या ठिकाणी असतो. कळालं एवढं? इथपर्यंत कळालं? आता आपण थोडीफार प्रोटॉन, इलेक्ट्रॉन्स वगैरे याची परिपूर्ण माहिती त्या ठिकाणी घेऊ. काय? प्रोटॉन, इलेक्ट्रॉन हे काय सगळं पुसून टाकतो, याची परिपूर्ण माहिती घेऊ. म्हणजे पेपरला येतं बा, प्रोटॉन म्हणजे काय नेमकं, इलेक्ट्रॉन म्हणजे काय, याच्यावरती चार्ज कोणता असता, या सगळ्या या ठिकाणी पेपरला माहिती जी आहे ही पेपरला येते बघा, बरोबर आहे की नाही? आता सर्वात पहिले आपण काय बघूया? प्रोटॉन बघूया. काय बघूया? प्रोटॉन. ओके. तर मी या ठिकाणी टाकतो बघा प्रोटॉन.
काय? प्रोटॉन. बरोबर आहे की नाही? आता प्रोटॉनवरती चार्ज कोणता असतो मित्रांनो? पॉझिटिव्ह चार्ज असतो. बरोबर आहे की नाही? प्रोटॉनवरती तुमचा चार्ज कोणता आला? एकच मिनिट मी ओके. प्रोटॉनवरती चार्ज कोणता आला तुमचा? पॉझिटिव्ह चार्ज आला. ओके. पॉझिटिव्ह चार्ज आला, पण यावरती चार्ज असा पॉझिटिव्ह आहे हे नाही पेपरला विचारलं जातं. हे विचारलं जातं का? नाही. याच्यावरती चार्ज किती असतो ते एक संख्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं. मग याच्यावरती चार्ज किती असतो? तो पॉझिटिव्ह असतो ठीक आहे, पण त्याच्यावर चार्ज असतो बघा 1.6 × 10⁻⁻19 कुलम. हे सी काय दाखवतं मित्रांनो? कुलम. समोर बघायचं आपल्याला कुलम काय, करंट काय, रेजिस्टन्स काय, व्होल्टेज काय, पॉवर काय, सगळं बघायचं, टेन्शन घ्यायचं नाही. आता प्रोटॉनवरती चार्ज आपल्याला माहीत झाला. बरोबर आहे की नाही? प्रोटॉनवरती चार्ज आपल्याला माहीत झाला. परत एक गोष्ट प्रोटॉनविषयी आपल्याला त्या ठिकाणी लक्षात पाहिजे मित्रांनो, जो प्रोटॉन असतो आपला काय, आपला जो प्रोटॉन्स असतो तो हा 1840 पट काय, 1840 पट जड असतो. कुणापेक्षा? आपल्या इलेक्ट्रॉनपेक्षा. काय? इलेक्ट्रॉन्सपेक्षा. प्रोटॉन हा 1840 पट जड असतो. कुणापेक्षा? आपल्या इलेक्ट्रॉनपेक्षा. प्रोटॉन हा 1840 पट जड असतो. कुणापेक्षा? आपल्या इलेक्ट्रॉनपेक्षा. हे एक वाक्य खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि हे आपल्या लक्षात राहत नाही. पण मग आता मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. मला सांगा मित्रांनो, एका ठिकाणी पडून कोण आहे? तुमचा प्रोटॉन. एका ठिकाणी पडून आहे का? कारण त्याचं वजन जास्त आहे. त्याची ढेरी एवढी मोठी झाली, एवढं त्याचा डेरा बनलाय की त्याला उठता सुद्धा येत नाही, त्याला पळता काय, त्याला चालता सुद्धा येत नाही. म्हणून तो एका ठिकाणी पडलेला आहे का? कारण त्याचं ओझं जास्त आहे. मग कधी लक्षात ठेवा, ओझं जास्त आहे म्हणून एका ठिकाणी, आणि एका ठिकाणी कोण आहे? तुमचा प्रोटॉन आहे, म्हणून त्याला काय म्हणतात? या ठिकाणी प्रोटॉनच म्हणतात, पण तो 1840 पट जड आहे. कुणापेक्षा? इलेक्ट्रॉनपेक्षा. मग इलेक्ट्रॉन काय करतो? पळतो, पुरा कक्षात पळतो, इकडून तिकडं उड्या मारतो. का? कारण त्याचं वजन कमी आहे, तो पळू शकतो. त्याला प्रोटॉनसारखी ढेरी आहे का मोठी? पोट त्याचं मोठं आहे का? नाही. तो पळू शकतो इकडून तिकडं, म्हणून त्याला काय, तो हलका आहे. या पद्धतीने या ठिकाणी या ट्रिकने तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे, ही ट्रिक लक्षात आली. पण आता गेम कुठं होतो बघा. प्रोटॉन मी 1840 पट जड सांगितला का नाही? 1840 पट तो जड सांगितला. पण मित्रांनो, तुमचा जो प्रोटॉन असतो काय, प्रोटॉन असतो हा 3 पट काय, तो काय झाला? जड झाला, पण 3 पट लहान आहे. काय? 3 पट लहान आहे. कुणापेक्षा? तुमच्या इलेक्ट्रॉनपेक्षा. काय? तुमच्या इलेक्ट्रॉनपेक्षा तुमचा जो प्रोटॉन आहे तो 3 पट लहान आहे. मग तुम्हाला ट्रिक ह्या वाक्यावरून लक्षात घ्यायची आणि तिला कन्वर्ट करून हे काय करायचं आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचे. प्रोटॉन हा 1840 पट जड जरी असला तरी तो इलेक्ट्रॉनपेक्षा 3 पट लहान आहे. काय? 3 पट लहान आहे. हे प्रोटॉनचे असे काही या ठिकाणी आहेत काय, सूत्र वगैरे ह्या ठिकाणी अशा काही गोष्टी आहेत त्या पेपरला येतात आणि त्या आपल्या लक्षात राहत नाही. ओके. चार्ज कळाला, तो 1840 पट काय जड आहे, पण 3 पट लहान आहे. कुणापेक्षा? तुमच्या इलेक्ट्रॉनपेक्षा. कळालं मित्रांनो एवढं? आता मित्रांनो, प्रोटॉनचा मास आपल्याला विचारला जातो. प्रोटॉनचं मास, प्रोटॉन जो आहे तुमचा त्याचं मास विचारलं जातं. काय? मास. मित्रांनो, प्रोटॉनचं मास किती असतं बघा, हे आपल्याला या ठिकाणी माहीत करून घ्यायचंय आणि ते आपल्याला माहितीच पाहिजे. काय? प्रोटॉनचं मास आपल्याला माहितीच पाहिजे. मग प्रोटॉनचं मास किती असतं? 1.67 × 10⁻⁻27. मग हे मास के जीमध्ये असतं, एवढं लक्षात ठेवा. कशामध्ये? के जीमध्ये असतं. प्रोटॉनचं मास काय? 1.67 × 10⁻⁻27 के जी, म्हणजेच -27 के जी. आता प्रोटॉनचं मास आणि न्यूट्रॉनचं मास हे सारखं असतं. बरोबर आहे. एवढ्यावरून तुम्हाला काय होईल? थोडी मदत होईल. कशासाठी? लक्षात ठेवण्यासाठी. प्रोटॉनचं आणि न्यूट्रॉनचं मास हे समान असतं. न्यूट्रॉनवरती चार्ज आहे का मित्रांनो? नाही. आपल्या फक्त प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनवरती चार्ज आहे. मी तुम्हाला सांगणार आहे. हे तुमचं प्रोटॉनचं झालं. ओके. आता तुम्हाला इलेक्ट्रॉनविषयी थोडीफार इन्फॉर्मेशन देतो. बरोबर आहे का नाही? प्रोटॉनची सगळी काय माहिती झाली का बघा? प्रोटॉनवरती एवढ्या गोष्टी त्या ठिकाणी जास्तीत जास्त विचारल्या जातात. आता परत तुमचा ॲटॉमिक नंबर जो असतो मित्रांनो, काय? ॲटॉमिक नंबर. ओके. तुमचा जो ॲटॉमिक नंबर असतो तो कशावरून ठरवला जातो? तर तो कशावरून ठरवला जातो बघा, कशावरून ठरवला जातो? तर तो कशावरून ठरवला जातो? तो तुमच्या प्रोटॉनवरून. काय?
प्रोटॉनवरून ठरवल्या जातो. कळालं? त्या ॲटममध्ये प्रोटॉन किती आहे? एक्झाम्पल काय? एक्झाम्पल एक ॲटम आहे बघा, कार्बनचा घेऊ आपण. काय घेऊ? कार्बनचा. ओके, कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 6 आहे. मग मित्रांनो कधी लक्षात ठेवा, याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या 6 आहे. काय? प्रोटॉनची संख्या 6 आहे, त्यामुळे याचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. ओके, आता खूप साऱ्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दिलं जातं की प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्या सारख्या असतात. पण मित्रांनो हे म्हणजे प्रत्येक ठिकाणी खरं नाही आहे. आता युरेनियम बघा, युरेनियममध्ये प्रोटॉन हे किती आहे बघा? 92 आहे आणि त्याच्यामध्ये न्यूट्रॉन जर बघितलं तुम्ही तर 146 आहे. काय? 146 आहे. त्यामध्ये हायड्रोजन एक बघा, हायड्रोजनमध्ये प्रोटॉन किती आहे बघा? 1 आहे, कारण त्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे ना. आणि न्यूट्रॉन किती आहे? त्यामध्ये 0 आहे. काय? 0 आहे. त्यामुळे या असं समजायचं नाही कधीच प्रोटॉन आणि न्यूट्रॉन सारखे, असं समजायचं नाही. पण ते जर तुम्ही कार्बन जर घेतलं मित्रांनो, काय? एकच मिनटा, तेच जर तुम्ही कार्बन जर घेतलं, कार्बन, तर कार्बनमध्ये किती आहे? प्रोटॉन पण 6 आहे आणि न्यूट्रॉन पण 6 आहे. अजून तुम्हाला बघा ऑक्सिजन जर घेतलं तर ऑक्सिजन प्रोटॉन बी 6 आहे आणि न्यूट्रॉन पण 6 आहे. काही ठिकाणी सारखं आहे, काही ठिकाणी सारखं नाही आहे बघा. काय? काही ठिकाणी आहे सारखं, पण काही ठिकाणी सारखं नाही आहे. दुसरी गोष्ट एक आहे बघा, की तुमचा प्रोटॉन आणि तुमचा इलेक्ट्रॉन, काय? तुमचा प्रोटॉन आणि तुमचा इलेक्ट्रॉन यांच्या संख्या काय? सारख्या असतात. पण कुठे असतात? जे काही उदासीन आहेत, काय? न्यूट्रल मूलद्रव्य तुमचे आहे, त्या न्यूट्रल मूलद्रव्याचे ॲटम आहे, त्या ठिकाणीच काय असतं? तुमचा प्रोटॉन आणि तुमचा इलेक्ट्रॉन यांच्या संख्या सारख्या असतात. काय? यांच्या संख्या सारख्या असतात, म्हणजे हे समान असतात. बरोबर आहे का नाही? आता तुम्हाला या ठिकाणी प्रोटॉन हा चांगल्या पद्धतीने कळाला असेल. काय? प्रोटॉन हा कळाला असेलच. बरोबर आहे. आता त्या ठिकाणी प्रोटॉन कळाल्यानंतर आपल्याला न्यूट्रॉन बघायचा आहे. काय बघायचं आहे? न्यूट्रॉन. ओके, तर या ठिकाणी मी पानपलटी धडा दुसरा. बरोबर आहे की नाही? तर चला मग या ठिकाणी धडा दुसरा घेऊया, आपला न्यूट्रॉन. काय करायचं आहे आपल्याला? न्यूट्रॉन घ्यायचं आहे. बरोबर आहे की नाही? NEUTRONS. कधी कधी स्पेलिंग माझी मिस्टेक होती बरं का, मी पहिले सांगून देतो. आता न्यूट्रॉनवरती चार्ज कोणता असतो? न्यूट्रॉनवरती चार्ज नसतो. काय? चार्ज नसतो. बरोबर आहे का नाही? चार्ज नसतो. तुमच्या न्यूट्रॉनवरती कोणत्याही प्रकारचा चार्ज नसतो. मित्रांनो आपला न्यूट्रॉन कुठं असतो तुम्हाला सांगितलं? कुठे असतो? न्यूट्रॉन हा न्यूक्लियसवरती असतो, ज्या न्यूक्लियसवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे की नाही? चार्ज नसतो. आणि दुसरी एक गोष्ट मित्रांनो, कोणती या ठिकाणी हे जर होत असली रासायनिक अभिक्रिया, आपण त्याला म्हणू शकतो, तुम्ही 10वी त्या ठिकाणी शिकले असेल, किंवा कोणत्याही इलेक्ट्रिकल नेचरसाठी हा आपला जो न्यूट्रॉन आहे तो गरजेचा नसतो. काय? महत्त्वाचा नसतो किंवा इम्पॉर्टंट नसतो. काय? इम्पॉर्टंट नसतो कोणत्याही रासायनिक अभिक्रियेसाठी किंवा इलेक्ट्रिकल नेचरसाठी त्याच्या काय तो महत्त्वाचा नसतो. म्हणजे तो काय भाग घेत नाही, आपला इलेक्ट्रॉन भाग घेतो. आणि या ठिकाणी प्रोटॉनविषयी एक गोष्ट सांगायची राहिली बघा. प्रोटॉनमध्ये विषयी काय एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला सांगतो. या ठिकाणी आपली जी इलेक्ट्रिकल एनर्जी ट्रान्सफर जी होते ना मित्रांनो, ती कोणामुळे होते? फक्त त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनमुळे इलेक्ट्रिकल एनर्जी पास होते. प्रोटॉनमुळे इलेक्ट्रिकल एनर्जी पास होत नाही. तो काहीही भाग त्या ठिकाणी त्यामध्ये घेत नाही. कोणत्याही प्रकारचा भाग आपला प्रोटॉन इलेक्ट्रिकल एनर्जी ट्रान्सफर करण्यासाठी घेत नाही. म्हणजे तो ॲक्टिव्ह भाग नाही आहे त्या ठिकाणी. काय? आपण त्याला असं म्हणू शकतो की त्या ठिकाणी तो ॲक्टिव्ह भाग नाही आहे. कोणता? प्रोटॉन. त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जी ट्रान्सफरसाठी सगळं काही देणं घेणं काही जे असेल तो कोण करतो? तुमचा कोण करतो? इलेक्ट्रॉन करतो, जे काही आपण पुढे शिकणार आहे. आता न्यूट्रॉनवरती चार्ज आहे का? नाही आहे. चार्ज नाही आहे. त्या ठिकाणी तो इम्पॉर्टंट आहे का? आपल्या कोणत्याही अभिक्रियेमध्ये रासायनिक वगैरे वगैरे कोणत्याही गोष्टीमध्ये तो इम्पॉर्टंट आहे का? आपल्याला नाही आहे. आता न्यूट्रॉनची संख्या मोजण्यासाठी एक सूत्र असतं बघा. काय? एक सूत्र असतं. न्यूट्रॉनची संख्या तुमच्या काय? न्यूट्रॉनची संख्या. आता न्यूट्रॉनची संख्या कधी कशा पद्धतीने काढतो बघा. सूत्र पाठ करून होणार आहे का? मला सांगा, सूत्र पाठ करून होणार आहे का? नाही होणार आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणी सर्वप्रथम तर मी सूत्र लिहितो, पण हे कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे ते तुम्हाला त्या ठिकाणी पण सांगतो. ॲटॉमिक मास. काय मित्रांनो? ॲटॉमिक मास वजा ॲटॉमिक नंबर वजा ॲटॉमिक नंबर
बरोबर आहे का नाही. ॲटॉमिक नंबरला या ठिकाणी काय केलं, वजा केलं. कशामधून? ॲटॉमिक मास नंबरमधून. ॲटॉमिक मास नंबरमधून ॲटॉमिक नंबरला आपण वजा केलं. तर मला सांगा मित्रांनो, ॲटॉमिक नंबरचं या ठिकाणी फॉर्म्युला सांगा. कशाचा? ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर, बरोबर आहे की नाही. ॲटॉमिक नंबरचा फॉर्म्युला काय असतो मित्रांनो? तुमचे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची बेरीज. या ठिकाणी लिहितो डायरेक्ट, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन याची बेरीज. प्रोटॉन म्हणजेच काय तुमचा झाला या ठिकाणी? प्रोटॉनची संख्या म्हणजेच काय झाली ते मला सांगा. वेगळं झालं बघा हे. या ठिकाणी ॲटॉमिक नंबर म्हणजे हे नाही, ॲटॉमिक मास नंबर. हा, माझी थोडी मिस्टेक झाली. ॲटॉमिक मास नंबर. मास नंबर. ॲटॉमिक मास नंबर म्हणजे तुमच्या प्रोटॉनची आणि न्यूट्रॉनची संख्या. ॲटॉमिक नंबर म्हणजे फक्त प्रोटॉनची संख्या असते, बरोबर आहे की नाही. आणि ॲटॉमिक मास नंबर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोघांची मिळून या ठिकाणी तुमचा ॲटॉमिक मास नंबर होतो. आता प्रोटॉनची संख्या म्हणजेच काय? तुमचा ॲटॉमिक नंबर झाला. ॲटॉमिक नंबर झाला, बरोबर आहे की नाही. काय? तुमचा प्रोटॉन म्हणजे ॲटॉमिक नंबर झाला आणि न्यूट्रॉन म्हणजे न्यूट्रॉन झाला. मग या सूत्राला आपण अजून कसं लिहू शकतो? ॲटॉमिक नंबर अधिक न्यूट्रॉन, बरोबर आहे की नाही. अधिक न्यूट्रॉन्स, बरोबर आहे. तर मित्रांनो, ॲटॉमिक मास नंबरचा फॉर्म्युला ह्या सगळ्या जगाला येईल. कारण काय? प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची मिळून या ठिकाणी तुमचा ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक नंबर ते थोडं मिस्टेक उरली. ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय? तुमच्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज. काय? त्यांची दोघांची सम म्हणजेच ॲटॉमिक मास नंबर, बरोबर आहे. आता मला सांगा, आपल्याला या ठिकाणी न्यूट्रॉनची संख्या काढायची, या न्यूट्रॉनची संख्या काढायची. मग या ॲटॉमिक नंबरला किंवा ह्या प्रोटॉनला आपल्याला तिकडं पाठवायचं. मग अधिक आहे आता, बरोबर आहे की नाही. अधिक आहे ना. आणि हा जर या ठिकाणी बरोबरच्या चिन्हाच्या इकडं पाहिला टाकला आपण, तर तो काय होतो? मायनस होतो. म्हणजेच या ठिकाणी या न्यूट्रॉनची संख्या काय होईल बघा. या ठिकाणी बघा, हा जर इकडं पाठवला तर हा आपण इकडं लिहून घेऊन यांना दोघांना तिकडून लिहू, चालतं, काही प्रॉब्लेम नाही. NEUTRON न्यूट्रॉन्स बरोबर काय केलं? हे तिकडं गेले ना. हा ॲटॉमिक नंबर आहे, मास नंबर आणि हा या ठिकाणी वजा झाला. मग या ठिकाणी ॲटॉमिक नंबर पण लिहू शकतो किंवा या ठिकाणी प्रोटॉन पण लिहू शकतो. आपण ॲटॉमिक नंबर लिहून घेऊया, तुम्हाला कळेल चांगलं व्यवस्थित, बरोबर आहे. ॲटॉमिक नंबर लिहिला. मग आता फॉर्म्युला तयार झाला का नाही ते मला सांगा. असा हा फॉर्म्युला तयार झाला की नाही? ॲटॉमिक मास नंबर वजा ॲटॉमिक नंबर, हे काय? न्यूट्रॉनची संख्या काढण्याचं सूत्र आहे. परिपूर्ण कशा पद्धतीने बनवलं? ॲटॉमिक मास नंबरचा फॉर्म्युला आपल्याला माहीत होता. काय? ॲटॉमिक नंबर म्हणजेच प्रोटॉनची संख्या आणि न्यूट्रॉन यांची दोघांची बेरीज. काय? यांची दोघांची बेरीज म्हणजेच ॲटॉमिक मास नंबर. आणि ॲटॉमिक मास नंबरवरून मग आपण काय केलं? न्यूट्रॉनचा सुद्धा या ठिकाणी फॉर्म्युला तयार केला. अशा पद्धतीने न्यूट्रॉन्स तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळाला, बरोबर आहे की नाही. आत्ता आपल्याला काय करायचं आहे? इलेक्ट्रॉन शिकायचं आहे. ज्या इलेक्ट्रॉन्सवरती आपलं सगळं इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट या ठिकाणी हे झालं आहे, सगळी त्याची बिल्डिंग या ठिकाणी उभी राहिली, तो आपला इलेक्ट्रॉन्स, ज्यावरती की हे सगळं बेसिक जे मी आज काही तुम्हाला सांगेल ते सगळं तुम्हाला समोर कामा येणार आहे, बरोबर आहे की नाही. तर या ठिकाणी बघा, इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी तुम्हाला लाल अक्षरात म्हणजे लाल टिंब्यामध्ये या ठिकाणी दिला आहे बघा. डॉट जे आहे ना त्याच्यामध्ये दिला आहे ELECTRONS, हा झाला तुमचा इलेक्ट्रॉन्स. मित्रांनो, इलेक्ट्रॉन्सवरती मास म्हणजे इलेक्ट्रॉनचं मास, त्यानंतर इलेक्ट्रॉनचा चार्ज, इलेक्ट्रॉनचा शोध कुणी लावला, हे बाकीचं राहिलंच बरं का आपला. अजून इलेक्ट्रॉनचा शोध कुणी लावला, प्रोटॉनचा कुणी लावला, ओके. त्यानंतर आपला न्यूट्रॉनचा कुणी लावला, हे 100% पेपरला येतं, ते सुद्धा मी सांगणार आहे. आता सगळ्यात पहिले चार्ज. कशाचा? इलेक्ट्रॉनचा चार्ज. इलेक्ट्रॉन्सवरती चार्ज किती असतो? तर मित्रांनो, इलेक्ट्रॉन्सवरती जो चार्ज असतो तो मी तुम्हाला सांगितलं, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन्सवरती चार्ज सेम असतो. मग प्रोटॉनवरती किती होता? 1.67 × 10⁻19 कुलम. तोच आपल्या इलेक्ट्रॉन्सवरती असणार आहे. पण याचं मास जे आहे, मास हे वेगळं असणार आहे. मग मास किती असणार आहे मित्रांनो? याचा असणार आहे 9.11 × 10⁻31 kg, हे असणार आहे त्याचं मास. हे दोन प्रश्न आयोगाचे खूप जास्त इम्पॉर्टंट आणि खूप जास्त महत्त्वाचे आहे, बरोबर आहे की नाही. आता तुम्हाला पाठीमागच मी सांगितलं, इलेक्ट्रॉन हा 1840 पट हलका आहे, परंतु तो प्रोटॉनपेक्षा 3 पट मोठा आहे, बरोबर आहे की नाही. तर ह्या इलेक्ट्रॉनच्या करामती काय आहे मित्रांनो?
जेव्हा हा इलेक्ट्रॉन्स हा कोणत्याही कंडक्टरमधून कोणत्याही गोष्टीमधून फ्लो होतो तेव्हा त्या ठिकाणी काय होतं, आपलं करंट पास होत असतं. बरोबर आहे की नाही? करंट पास त्या ठिकाणी होत असतं. मग हा करामती इलेक्ट्रॉन जर फ्लो झालाच नाही, काय फ्लो झालाच नाही तर करंट पास होणार आहे का? नाही. मग या करामती करंटला फ्लो करण्याचं काम, या इलेक्ट्रॉन्सला फ्लो करण्याचं काम कोण करतं? प्रेशर. बरोबर आहे, ज्यालाच आपण व्होल्टेज म्हणतो. बरोबर आहे की नाही? हे समोर बघायचं. या टॉपिकला मी या ठिकाणी छेडणार नाही आहे, कारण इथे जर तो उकरून काढला तर या ठिकाणी खूप जास्त या ठिकाणी आपल्याला बघावं लागतं. बरोबर आहे. आता इलेक्ट्रॉन जे फ्लो होतात मित्रांनो, कधी लक्षात ठेवा, काय कधी लक्षात ठेवा, तुमचे इलेक्ट्रॉन हे कुठून कुठे फ्लो होत असतात हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती पाहिजे. तर इलेक्ट्रॉन काय तुमच्या निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे फ्लो होत असतो. मग तुम्हाला असं वाटेल, जर इलेक्ट्रॉन निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे फ्लो होत असेल तर आपला करंटसुद्धा निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे फ्लो होत असेल, पण हे अजिबात बरोबर नाही, हे चुकीचं आहे. कधी लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन जर निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे फ्लो होत असेल तर तुमचा करंट तुमचा कधीही पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे फ्लो होत असतो. म्हणजे करंट हा इलेक्ट्रॉनच्या ऑपोजिटकडून फ्लो होतो. इलेक्ट्रॉन जर पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह फ्लो होत असेल तर हा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. पण कसं आहे, आपले इलेक्ट्रॉन हे आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह फ्लो होतात. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह फ्लो होतात. म्हणून आपण लक्षात ठेवायचं, आपला जो करंट आहे तो पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे फ्लो होतो. आता दुसरी गोष्ट, एखादा ॲटम आहे मित्रांनो, म्हणजे एखादा अणू आहे, एखादा अणू आहे, त्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे. एक इलेक्ट्रॉन आहे आणि त्याने हा इलेक्ट्रॉन दिला. मला सांगा, एक मोठा माणूस आहे, तो एका गरीबाला काहीतरी दान देतोय, म्हणजे तो काय झाला? दानशूर झाला. मोठा माणूस आहे, त्याला कोणी पण काय म्हणणार? चांगलं म्हणणार. त्याने काय केलंय? त्याने दान केलंय, काहीतरी चांगलं काम केलंय. मग चांगलं काम जर केलं त्याने तर त्यावरती या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज येतो. काय येतो? पॉझिटिव्ह. म्हणजे कोणी जर इलेक्ट्रॉन दान करत असेल, जर देत असेल, म्हणजे डोनेट करत असेल, त्यालाच काय म्हणतो आपण? डोनर म्हणतो. काय म्हणतो? डोनर. मराठीत लिहू का? डोनर. त्याला डोनर म्हणतो. मग तो डोनर असेल म्हणजे त्याने जर काही दान दिलं असेल, डोनेट केलं असेल तर त्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. तेव्हाच एखादा इलेक्ट्रॉनने जर घेतला असेल, एखाद्या ॲटमला गरज आहे, एखाद्या गरीबाला गरज आहे, मग त्याने काहीतरी घेतलं, काहीतरी कर्ज घेतलं त्याने, तर त्यावरती कर्ज घेतलं म्हणून त्या ठिकाणी तो निगेटिव्हमध्ये गेला मित्रांनो. निगेटिव्हमध्ये गेला. एखादा घेतोय म्हणजे त्याच्यावरती ऋण म्हणजेच निगेटिव्ह चार्ज येतो, म्हणजेच तो असतो ॲक्सेप्टर. तो असतो मित्रांनो ॲक्सेप्टर. बरोबर आहे की नाही? देणारा मोठा त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज, घेणारा छोटा गरीब म्हणून त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज. देणारा म्हणजे डोनर, घेणारा म्हणजेच ॲक्सेप्टर. जेव्हा सेमीकंडक्टरचे नॉर्मल काही गोष्टी आपण शिकणार आहे समोर, त्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी 100% कळणार आहे. ओके. आता तुम्हाला ॲटमची डायमीटर, त्यानंतर अजून न्यूक्लियसची डायमीटर, न्यूट्रॉन्स वगैरे इलेक्ट्रॉनची याच्या डायमीटर त्या ठिकाणी माहीत पाहिजे. बरोबर आहे की नाही? हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे स्किप करून. ओके. या ठिकाणी बघा मी पुसतोय, कारण या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या गोष्टी लिहायच्या आहे. आता आपल्याला डायमीटर बघायची ॲटमची. कशाची? ॲटमची डायमीटर बघायची आहे. एकच मिनटं, काहीतरी परत वेगळा एखादा कलर घेतोय बघा. डायमीटर. ओके. डायमीटर कशाची? आपल्या ॲटमची. ॲटम बॉम्ब. ओके. त्या ॲटम बॉम्बची आपल्याला डायमीटर बघायची आणि लक्षात ठेवायची. मग ती किती असते? 10⁻⁻10. 10⁻⁻10 ही काय? डायमीटर आहे आपल्या ॲटमची. मग मित्रांनो मला सांगा, ॲटम हा सगळ्यात मोठा ना हो बाकीच्या इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन्सपेक्षा? बरोबर आहे की नाही? मग याची 10. मग आता मला सांगा, याच्यापेक्षा कमी असेल इलेक्ट्रॉनचीच काय असेल? ELECTRON. इलेक्ट्रॉनची याच्यापेक्षा छोटी असेल. मग ती छोटी किती आहे बघा? 10⁻14 म्हणजेच 14. आता मला सांगा, आपला जो न्यूक्लियस आहे तो याच्यापेक्षाही छोटा आहे. काय? न्यूक्लियस. तुमचा न्यूक्लियस हा काय आहे?
याच्यापेक्षाही छोटा आहे, मग त्याची डायमीटर काय आहे 10⁻⁻15 म्हणजेच 15. काय 15 बरोबर आहे. कळालं मग आपला डायमीटर. इथे डायमीटर आहे, इथे डायमीटर आहे. ओके, तुमच्या ॲटमची डायमीटर 10⁻⁻10. ओके, तुमच्या इलेक्ट्रॉनची डायमीटर ही 10⁻⁻14 आणि तुमच्या न्यूक्लियसची डायमीटर 10⁻⁻15. ओके, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात पाहिजे मित्रांनो. काय लक्षात पाहिजे, बरोबर आहे की नाही. आता पुढचा एक पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे, जागा आहे का नाही आहे, त्यामुळे आपल्याला हेच कट करून येथे घ्यावं लागणं. पॉईंट काय आहे मित्रांनो, आपल्याला कंडक्टर, सेमीकंडक्टर वगैरे वगैरे ह्या गोष्टी शिकायच्या आहे, बरोबर आहे की नाही. मग कंडक्टर कशाला म्हणतो, काय कशाला म्हणतो ते आपल्याला माहिती पाहिजे. ओके, तुम्हाला मी फॉर्बिडन एनर्जी गॅप बोललो होतो, बरोबर आहे की नाही. मग ते आपण कंडक्टर, सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटरमध्ये त्या ठिकाणी बघणार आहे. तर त्या ठिकाणी मी लिहून घेतो, काय या ठिकाणी लिहून घेतो. तर या ठिकाणी मी आपल्याला जी PPT बनवली होती त्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी आहे वाटतं, मी बघतो एकदा. ओके, बघा कंडक्टर, सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटर पण आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, फॉर्बिडन एनर्जी गॅपचा या ठिकाणी नाही आहे, पण या ठिकाणी मी लिहितो बघा, फॉर्बिडन एनर्जी गॅप, शॉर्टकट लिहिलं या, लक्षात ठेवा. मग आता कंडक्टरचा फॉर्बिडन एनर्जी गॅप तुम्हाला सांगितलं होतं मी, एकदम ओव्हरलॅप असतो. म्हणजे ही जर या ठिकाणी व्हॅलेन्स ऑर्बिट असेल तर ही त्याची काय असते, एकदम ही त्याच्यावरूनच ही त्याची काय असते, कंडक्शन ऑर्बिट असते. तिला इमॅजिनरी ऑर्बिट त्या ठिकाणी म्हणतो. काय इमॅजिनरी ऑर्बिट आपण त्या ठिकाणी म्हणतो. ओके, आणि या ठिकाणी ही जी ऑर्बिट आहे मित्रांनो, एक्झाम्पल इथं मी काढतो आणि इथं ही तुमची व्हॅलेन्स ऑर्बिट, ही कंडक्शन ऑर्बिट. या ऑर्बिटमधून इलेक्ट्रॉन इकडे जातात, मी तुम्हाला सांगितलं. ओके, तर ह्या ऑर्बिटमधून इकडे जे इलेक्ट्रॉन जातात ना, त्या इलेक्ट्रॉनला काय म्हणतात असं या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो. त्याला मुव्हेबल, काय मुव्हेबल इलेक्ट्रॉन, मोबाईल इलेक्ट्रॉन आणि फ्री इलेक्ट्रॉन असे काही शब्द तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी बघायला भेटतील, बरोबर आहे की नाही. आता हे झालं. आता तुम्हाला कंडक्टरमध्ये या ठिकाणी मी काय सांगितलं, फॉर्बिडन एनर्जी गॅप सांगितला. काय असतो, एकदम या ठिकाणी 0 बघा, म्हणजे निग्लेजिबल. ओके, 0च समजायचं, म्हणजे एकदम कमी, म्हणजे 0 म्हणजे ते एकमेकांच्या ओव्हरलॅप एकमेकांवरती असतात. ओके, त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सेमीकंडक्टरमध्ये तुमचा जो एनर्जी गॅप असतो 1 इलेक्ट्रॉन व्होल्टच्या आसपास, म्हणजे एकदम तोही नाही, एकदम त्याच्यापेक्षा कमी नाही, जास्त नाही. म्हणजे काय, कमी असू शकतो, जास्त असू शकतो, किंवा 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट असू शकतो. हे चिन्हच तसं आहे, असू शकते. काय तो असू शकतो, त्याच्या खालीवर थोडंफार असू शकतं. आता 15 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, कशाचा, तुमच्या सेमीकंडक्टरचा, सॉरी इन्सुलेटरचा. बरा, ओके, सेमीकंडक्टरचा मी किती सांगितला, 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट, आणि इन्सुलेटरचा तुम्हाला किती सांगितला, 15 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता हे कंडक्टर, सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटर हे परिपूर्ण आपण या ठिकाणी बघून घेऊया. मित्रांनो कंडक्टर काय असतो, मित्रांनो कंडक्टर ती फॉर्बिडन एनर्जी गॅप आहे तो ओव्हरलॅप करतोय ना, बरोबर आहे की नाही, म्हणजे एकदम कमी आहे. कंडक्टरमधून जो करंट तुमचा पास होणार आहे तो पास होणार आहे, परिपूर्ण पास होणार आहे, एकदम चांगला पास होणार आहे. मग ते कंडक्टर कशा पद्धतीने आहे, म्हणजे त्याची करंट फ्लो करण्याची क्षमता किती आहे त्यावरती ते डिपेंड करतं, बरोबर आहे की नाही. त्यानंतर झाला तुमचा सेमीकंडक्टर. आता सेमीकंडक्टरचं कसं आहे माहिती आहे का, जर याचं टेम्परेचर वाढलं, काय टेम्परेचर वाढलं तर हा कंडक्टरचं काम करतो. कशाचं, कंडक्टर, बरोबर आहे की नाही, मराठीत असंच ना. सेमीकंडक्टर काय करतो, टेम्परेचर वाढलं तर कंडक्टरचं काम करतो. काय टेम्परेचर वाढलं तर कंडक्टरचं काम करतो, म्हणजे तिथून करंट जो आहे तो फ्लो होणार आहे. काय करंट तो फ्लो होणार आहे. त्याच ठिकाणी जर तो टेम्परेचर जर कमी झालं, काय टेम्परेचर जर कमी झालं तर तो त्या ठिकाणी इन्सुलेटरचं काम करेल. काय इन्सुलेटर, बरोबर आहे की नाही, इन्सुलेटरचं काम काय करण. का बरं असं, टेम्परेचर कमी झालं तर मित्रांनो त्या ठिकाणून करंट पास होत नाही. काय करंट पास होत नाही. मग सेमीकंडक्टर कळालं तुम्हाला, जर त्याला कंडक्टर बनवायचं तर टेम्परेचर वाढवायचं, आणि जर त्याला इन्सुलेटर बनवायचं तर टेम्परेचर कमी करायचं. मग या ठिकाणी आपलं जे ऑल इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट आहे ज्यामध्ये काही सेमीकंडक्टर वापरले जातात त्याला याच पद्धतीने त्या वर्किंग त्या ठिकाणी केलं जातं. कंडक्टर बनवायचं तर टेम्परेचर वाढवायचं, आणि इन्सुलेटर बनवायचं तर टेम्परेचर कमी करायचं. आता आपला इन्सुलेटर ज्यामध्ये की फॉर्बिडन एनर्जी गॅप तुम्हाला या ठिकाणी दिसतोय खूप जास्त आहे, दिसतो का नाही या ठिकाणी, बघा या ठिकाणी
तो फॉर्बिडन एनर्जी गॅप खूप जास्त असल्यामुळे इलेक्ट्रॉन हे व्हॅलेन्स ऑर्बिटमधून कंडक्शन ऑर्बिटमध्ये उड्या मारू शकत नाही, जाऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी इन्सुलेटरमधून तुमचा कोणत्याही प्रकारचा करंट पास होत नाही. आता रेझिस्टन्स, कंडक्टर म्हणजे रेझिस्टन्स काय असतो? कंडक्टर म्हणजे रेझिस्टन्स काय असतो बघा, खूपच कमी म्हणजेच नसल्यासारखा, खूपच कमी म्हणजेच नसल्यासारखा त्या ठिकाणी असतो बघा. मग नसल्यासारखा किती? एकदम कितीतरी. प्रॅक्टिकली तर या ठिकाणी थोडा, काय प्रॅक्टिकली थोडा, पण या ठिकाणी आयडियली या ठिकाणी झिरो. काय आयडियली या ठिकाणी रेझिस्टन्स बघा, आयडियली कोणती आयडियली गोष्ट, आयडियली आणि प्रॅक्टिकली कळते का तुम्हाला? आयडियली आणि प्रॅक्टिकली, आयडियली ते झिरो, सॉरी आयडियली झिरो, प्रॅक्टिकली 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 कमीत कमी, कमीत कमी, बरोबर आहे की नाही? कमीत कमी, प्रॅक्टिकली कमीत कमी आणि आयडियली इथला रेझिस्टन्स काय असतो? झिरो. कारण मित्रांनो, दोन ज्या ऑर्बिट तुम्हाला बोललो ना त्यावरती सगळं काय डिपेंड आहे बरं का. जे काय ऑर्बिटचं सांगितलं त्यामध्ये काय एकदम चिटकलेले आहे, हो त्या एकदम चिटकलेल्या आहे एकमेकींना, चिटकले आहे. मग त्या ठिकाणी गॅप काय नाही आहे, मग आयडियली त्या ठिकाणी रेझिस्टन्स झिरो. आता कॉपरचा काही ना काही रेझिस्टन्स असेल ना, आयडियली तर नाही आहे पण प्रॅक्टिकली काहीतरी आहे ना बाबा, काहीतरी आहे, बरोबर आहे का? त्यामुळे इथे आता सेमी कंडक्टर, आता सेमी कंडक्टरचा रेझिस्टन्स कशावर डिपेंड आहे? टेम्परेचरवर. मी तुम्हाला सांगितलं टेम्परेचर वाढवलं, काय टेम्परेचर वाढवलं तर रेझिस्टन्स कमी होतो म्हणजेच करंट वाहतो. कारण रेझिस्टन्स जर जास्त असेल तर करंट वाहत नाही, हे बेसिक तुम्हाला माहीत असेल ना. कारण रेझिस्टन्स काय करतो? अपोज करतो. काय अपोज करतो? कशाला अपोज करतोय? तुमच्या करंटला. मग रेझिस्टन्स जेवढा जास्त तेवढा तुमचा करंट कमी आहे. मग या ठिकाणी ह्या टेम्परेचरवरती कधीही डिपेंड असतो. आणि तुमचा इन्सुलेटरचा, काय बरोबर आहे, इन्सुलेटरचा जो रेझिस्टन्स असतो तो इन्फायनाईट असतो, इन्फायनाईट, खूप जास्त रेझिस्टन्स. आता कंडक्टिव्हिटी, कंडक्टिव्हिटी जी असते तुमची, कायाची कंडक्टिव्हिटी, अरे कशाची कंडक्टिव्हिटी? तुमच्या याची कंडक्टरची कंडक्टिव्हिटी ही असते मित्रांनो इन्फायनाईट. आयडियली इन्फायनाईट म्हणजे खूप जास्त. प्रॅक्टिकली काय? प्रॅक्टिकली गुड. गुड म्हणजे कसं? म्हणजे त्यामध्ये थोडाफार प्रॅक्टिकली काहीतरी रेझिस्टन्स असणार, मग रेझिस्टन्स असणार म्हणजे त्याची कंडक्टिव्हिटी कमी असणार. आता याची कंडक्टिव्हिटी सेमी कंडक्टरची टेम्परेचरवरती डिपेंड आहे, बरोबर आहे की नाही? टेम्परेचर वाढला तर रेझिस्टन्स कमी होतो म्हणजेच कंडक्टिव्हिटी चांगली. कारण कंडक्टिव्हिटी रेझिस्टन्सच्या अपोजिट आहे, म्हणजेच करंट जसा रेझिस्टन्सच्या अपोजिशनला आहे ना, म्हणजे करंटला अपोज कोण करतो? रेझिस्टन्स करतो. तसाच कंडक्टिव्हिटीला अपोज कोण करतो? रेझिस्टन्स करतो. कंडक्टिव्हिटी म्हणजे काय? कंडक्टिव्हिटी म्हणजे जेवढं जास्त करंट फ्लो होतोय कंडक्टरमधून तेवढी कंडक्टिव्हिटी चांगली. जर कमी करंट फ्लो होत असेल तर कंडक्टिव्हिटी कमी. कंडक्टिव्हिटी ही अपोजिशन आहे रेझिस्टिव्हिटीच, ते सगळं काही शिकणार आहे आपण. कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला, रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला, कंडक्टिव्हिटीला आपण जीने डिनोट करतो, रेझिस्टिव्हिटीला कशाने डिनोट करतो, हे सगळ्या रो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहे आपल्याला. हे सगळ्यात जास्त विचारल्या जातं पेपरला. मग रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय? रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला हा सुद्धा पेपरला खूप वेळेस विचारला गेलेला आहे. ओके. ओहम मीटर काय? ओहम मीटर काय? त्याचं या ठिकाणी युनिट आहे. या सगळ्या गोष्टी विचारल्या जाणार. पण आता आपल्याला काय चाललं ते आपण या ठिकाणी बघू. इन्सुलेटरचा या ठिकाणी जी कंडक्टिव्हिटी असते खूप कमी असते. काय? खूप कमी असते. त्यानंतर आपल्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बघा, कंडक्टरमध्ये जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात ना 1, 2, 3 म्हणजे चारपेक्षा कमी. 4 का मित्रांनो? नाही, 4 नाही, 4पेक्षा कमी. आणि सेमी कंडक्टरमध्ये जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात जे 4 असतात आणि इन्सुलेटरमध्ये किती असू शकते? 5 असू शकते, 6 असू शकते, 7 असू शकते. त्या ठिकाणी 8 असले म्हणजे या ठिकाणी काय असणार मित्रांनो? त्या ठिकाणी तो न्यूट्रल असणार. तो जो ॲटम आहे, तो अणू आहे, तो न्यूट्रल त्या ठिकाणी असतो. तो मूलद्रव्य त्या ठिकाणी न्यूट्रल असतो. तो काही देताही नाही, काही घेताही नाही. त्यामुळे त्या ठिकाणी करंट कोणत्याही प्रकारे पास होत नाही, बरोबर आहे की नाही? हे कळालं मित्रांनो तुम्हाला? आता कसं आहे मी तुम्हाला सांगतो. कंडक्टरमध्ये 1, 2, 3 आहे. मग याला घ्यायला पुरेल का द्यायला? बघा, तुमच्यापाशी पावशेर गहू आहे, तुमच्या मित्रापाशी अर्धा किलो गहू आहे. तो तुम्हाला अर्धा किलो देईल का तुम्ही त्याला पावशेर देऊन टाकसाल? म्हणजे 250 ग्राम तुम्ही देऊन टाकसाल ना त्यांना, बरोबर आहे की नाही? कमी असेल तर आपण दुसऱ्याला देऊन त्याची गरज पूर्ण करू शकतो, बरोबर आहे की नाही? म्हणून कंडक्टर काय करतं? दुसऱ्याला देतं. काय करतं? दुसऱ्याला देतं म्हणजे डोनेट करतं. डोनेट करतं म्हणजेच काय? पॉझिटिव्ह चार्ज त्या ठिकाणी आला, बरोबर आहे की नाही? आता सेमी कंडक्टर काय करतं मित्रांनो? त्याच्याकडे किती आहे?
त्याच्याकडे किती आहे मला सांगा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, म्हणजे शेवटच्या कक्षेत किती आहे 4 आहे. मग तो काय करणार आहे, काय करणार आहे, घेऊही शकतो देऊही शकतो, बरोबर आहे की नाही. 4 आहे, 4 घेईल नाही तर 4 देईल, म्हणजे देऊ बी शकतो घेऊ शकतो. त्यानंतर इन्सुलेटरमध्ये किती आहे 5 6 7, मला सांगा आता 5 आहे, 5 देईल का 3 घेईल हो, काय करेल तो 3 घेईल, म्हणजे तो ॲक्सेप्टर आहे. मग ॲक्सेप्टर म्हणजे त्याच्यावर काय निगेटिव्ह चार्ज, बरोबर आहे की नाही. पाठीमागं सांगितलं होतं मी ॲक्सेप्टर डोनर का पॉझिटिव्ह येतो का निगेटिव्ह येतो, देणारा पॉझिटिव्ह घेणारा निगेटिव्ह, देणारा डोनर घेणारा ॲक्सेप्टर, सांगितलं होतं काही. जर नसन लक्षात आलं तर ते तुमचा प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे की नाही. सेशन परत बघायचं, काय सेशन परत बघायचं. आता एक गोष्ट आपली राहिली होती, प्रोटॉनचा शोध कुणी लावला, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉनचा शोध कुणी लावला आणि त्याची चार्ज आणि माससुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही, या ठिकाणी इलेक्ट्रॉन, काय इलेक्ट्रॉनचा शोध लावला जे थॉम्सन. याची ट्रिक कोणीतरी मनाला बनवायची, बरोबर आहे की नाही. प्रत्येक ट्रिक जर माझी तुम्ही लक्षात ठेवत गेले तर तुम्हाला उद्या काय होतं माहिती का, मी सांगतो तुम्हाला परिपूर्ण, माझ्यासोबत सुद्धा घडलं होतं. मला ट्रिक लक्षात राहिल्या, पण कोणती ट्रिक ही कोणत्या पॉईंटची आहे हीच गोष्ट लक्षात राहिली नाही. मग कधी लक्षात ठेवा, ट्रिक ही महत्त्वाची आहे पण स्वतः बनवलेली त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाची आहे, बरोबर आहे की नाही. मग काही ट्रिक माझ्याही लक्षात ठेवा, काही तुमच्या स्वतःच्या बनून पण लक्षात ठेवा. जर पूर्ण ट्रिकनुसारच तुम्ही जर इलेक्ट्रिकल लक्षात ठेवलं तर ट्रिक लक्षात राहील, पण ट्रिक ही कोणत्या पॉईंटची आहे तेवढं मात्र लक्षात राहणार नाही. मग ती ट्रिक काहीच कामीची राहणार नाही, बरोबर आहे की नाही. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला मित्रांनो, जे थॉम्सननं लावला. प्रोटॉनचा कोणी लावला, तुमच्या रुदरफोर्डने लावला. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला, चॅडविकने लावला. काहीतरी करायचं बघा. इलेक्ट्रॉन, टी म्हणजे थॉम्सन, ठीक आहे, इट, पी फॉर प्रोटॉन आणि आर फॉर रुदरफोर्ड, पी फॉर प्रोटॉन आर फॉर रुदरफोर्ड, ओके. आणि या ठिकाणी एन फॉर न्यूट्रॉन आणि सी फॉर चॅडविक, आपला चॅडविक भाऊ, बरोबर आहे की नाही, बरोबर आहे की नाही. परत एकदा सांगतो, इलेक्ट्रॉनचा शोध तुमच्या थॉम्सन भाऊनी लावला, प्रोटॉनचा शोध तुमच्या रुदरफोर्ड भाऊनी लावला, न्यूट्रॉनचा शोध तुमच्या चॅडविकने लावला. परिपूर्ण 100% पेपरला प्रश्न येतो म्हणजे येतो, ओके. तर आता लक्षात कसं ठेवायचं, इथं प्रेम नको करू, काय इथं प्रेम नको करू. ई फॉर इलेक्ट्रॉन, थ फॉर थॉम्सन, पी फॉर प्रोटॉन, प्रेम, काय प फॉर प्रोटॉन आणि त्यातलंच हे जे र आहे ते फॉर रुदरफोर्ड. इथं मचं घ्यायचं आहे का काय, नाही, नाही, नको, न फॉर न्यूट्रॉन आणि क फॉर, क म्हणजे सी ना आपला हा सी, मग कचा सी, तर आपण या ठिकाणी चॅडविक. इथं प्रेम नको करू, बरोबर आहे की नाही. इथे अभ्यास कर रे राजा, इथे प्रेम प्रकरण करू नको. प्रेम प्रकरण जर केले तर अभ्यास करू नको, मग तिकडे 100% दे, बरोबर आहे की नाही. आणि जर तुला इथे 100% द्यायचे असेल अभ्यासामध्ये तर मग ते करू नको. तुला वाटत असेल तू इथे 100% देतोय आणि तिकडे पण टाईम देतोय, तर इकडल्या 100%चा काही असर होणार नाही. म्हणून इथं प्रेम नको करू, काय इथे राजा प्रेम नको करू, हाच आपला या ठिकाणी आजच्या या ठिकाणी ह्या गोष्टीची ट्रिक असणार आहे. काय असणार आहे, ट्रिक असणार आहे. आता आपलं काय राहिलं बघा, आपली या ठिकाणी राहिल्या सेल, ऑर्बिटच्या सेल कोणत्या आहे मित्रांनो, के झाली, एल झाली, एम झाली, एन झाली. तुम्हाला मी ॲटॉमिक स्ट्रक्चर सांगितलं, प्रोटॉन सांगितले, न्यूट्रॉन सांगितले, इलेक्ट्रॉन सांगितले. आता इलेक्ट्रॉन हे कोणत्या कक्षेमध्ये किती असतात ते पेपरला येतं. के या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स बसू शकतात, म्हणजे त्याची लिमिट किती आहे, त्याची कॅपेबिलिटी किती आहे, हे पेपरला येतं. KLMN एवढं तरी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. मग मित्रांनो हे काढायसाठी फॉर्म्युला आहे, लक्षातही ठेवायची गरज नाही. 2n² हा एक फॉर्म्युला आहे. यातला जो n आहे तो नंबर ऑफ शेल असतो. मग नंबर 1ची शेल असेल तर तिथे 1 ठेवायचा, बरोबर आहे. नंबर 2ची शेल असेल तर तिथे 2 ठेवायची. आणि मी तुम्हाला ठेवून पण दाखवतो बघा, हा 2 जशाच्या तसा, या दोघांमध्ये चिन्ह काय आहे, गुणाकारायचं आहे. कायचं आहे, गुणाकारायचं. आता यांच्या जागी आपल्याला काय ठेवायचं आहे, आपल्याला नंबर 2ची बघायची आहे ना. नंबर 2ची कोणती आपली ही आहे, बरोबर आहे की नाही. या ठिकाणी बघा
नंबर 2ची आहे, ही 1 नंबर आहे, ही 2 नंबर आहे, 3 नंबर, 4 नंबर. बरोबर आहे. हे बघा 1 नंबर, ही 2 नंबर, ही 3 नंबर, ही 4 नंबर. मग 2 नंबरची म्हणल्यावर 2 आणि 2चा वर्ग. आता मला हे सोडवायचे. 2 गुणिले 2चा वर्ग 4 म्हणजे 4 दुनी 8. काय 4 दुनी 8. दुसऱ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात तुम्ही या ठिकाणी बघू शकता 8. तेच जर तुम्ही इथे 1 जर ठेवला असता 1 तर 1चा वर्ग 1, बे 1 बे म्हणजे 2 उत्तर असतं. म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता 2 इलेक्ट्रॉन बसू शकतात. तिसऱ्यामध्ये तुम्हाला इथं 3 ठेवावं लागलं असतं आणि 3चा वर्ग केला असता तर 9 आला असतं आणि 9 दोन्ही किती तर 18. मग तुम्ही या ठिकाणी बघू शकता तिसऱ्या कक्षेमध्ये 18 बसतात. आता चौथी म्हणजे 4 आणि 4 जर इथं ठेवले असते तर 4चा तुमचा वर्ग किती होता 16 आणि 16 दोन्ही 32. तुम्ही बघू शकता चौथ्या कक्षेमध्ये 32 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी बसू शकतात. मग ह्या एवढ्या 4 तरी कक्षा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. के, यल, यम आणि यन. मग के मध्ये किती आहे 2, यल मध्ये 8, त्यानंतर यम आणि यन मध्ये 18 आणि 32. कधी कधी तुम्ही काय करता माहिती आहे का 2 त्याच्या दुप्पट 4, 4च्या दुप्पट 8, 8च्या दुप्पट 16 आणि ते चुकतं. मग त्यामुळे हा फॉर्म्युला लक्षात ठेवा 2n². कशाचा ॲटॉमिकच्या आपला शेल आहे ऑर्बिट आहे कोणत्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी असू असतात ते काढण्यासाठी हा फॉर्म्युला त्या ठिकाणी असतो. बरोबर आहे की नाही मित्रांनो? बरोबर आहे. चुकलं अजिबात काहीच नाही आहे. आपण हे या ठिकाणी बघितलं कंडक्टर, सेमीकंडक्टर, इन्सुलेटर बघितलं, त्या ठिकाणी फॉर्बिटन एनर्जी गॅप बघितला, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपण बघितल्या. आता आपल्याला जायचे कशामध्ये सेमीकंडक्टरमध्ये. मग सेमीकंडक्टरमध्ये या ठिकाणी 2 प्रकार पडतात. कोणते 2 प्रकार पडतात मित्रांनो? बघा सेमीकंडक्टर आपण कशासाठी वापरलो मी पाठीमागं बोललो तुम्हाला. टेम्परेचर वाढलं तो कंडक्टर होतो आणि टेम्परेचर कमी केलं तर तो इन्सुलेटर होतो. बरोबर आहे की नाही? मग आता आपल्याला काय करायचं आहे सेमीकंडक्टरचा वापर करून आणि काही अदर इक्विपमेंटचा वापर करून या ठिकाणी काहीतरी इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट बनवायचे आणि बनवलेसुद्धा, याचा शोधसुद्धा लावला आणि परिपूर्ण या ठिकाणी हे इक्विपमेंट बनल्यामुळं आपले इलेक्ट्रॉनिक तुम्ही सगळ्या गोष्टी बघा. टी व्ही पहिली एकदम मोठी असायची, आता एकदम छोटी आली. कशामुळं? सेमीकंडक्टरमुळं. बरोबर आहे. कम्प्युटर पहिला एका रूम एवढा होता, आता एकदम कसा आला छोटा आला. कशामुळं? सेमीकंडक्टरमुळं. मग मित्रांनो आपल्या बेसिकमध्ये या ठिकाणी सेमीकंडक्टरचे प्रकार जे पडतात ते 2 पडतात. मग ते 2 कोणते पडतात या ठिकाणी बघा, तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी लिहिलं आहे इंट्रेन्सिक एक आहे आणि एक्स्ट्रेन्सिक आहे. मग हे इंट्रेन्सिक म्हणजे काय? हे असते मित्रांनो प्युअर. काय असते? हे असते प्युअर. लाल रंगात लिहू का? हे असते प्युअर आणि हे इंट्रेन्सिक जे असते ते असते अनप्युअर. काय असते? अनप्युअर. म्हणजे ही काय आहे या ठिकाणी? अनप्युअर म्हणजे काय हो? बरोबर आहे की नाही? अनप्युअर म्हणजे आपल्याला काय माहीत पाहिजे ना, याच्यामध्ये डोपिंग केलेली असते. काय? डोपिंग केलेली असते म्हणजे मिक्स असतं. बरोबर आहे की नाही? मिक्स. डोपिंग म्हणजे काय? गव्हात खडे आणि खड्यात गहू म्हणजे कसं हे मिक्सिंग आहे. कसं आहे मित्रांनो? मिक्सिंग आहे, म्हणूनच याला म्हणतात डोपिंग केलेली आहे. आणि हे अनप्युअर असतात म्हणजे पाण्यामध्ये मातीचे कण. काय? पाण्यामध्ये मातीचे कण म्हणजेच हे अनप्युअर आहे. आणि हा बंड्या कसा आहे आपला आपला काय इंट्रेन्सिक. बरोबर आहे. एक्स्ट्रेन्सिक आणि इंट्रेन्सिकमध्ये कधी कन्फ्युजन होतं, लक्षात ठेवायचं. इंट्रेन्सिक तुमचा प्युअर झाला. मग या इंट्रेन्सिकमध्ये मित्रांनो कोणकोणते या ठिकाणी आपले सेमीकंडक्टर येतात ते पेपरला येतं. मग तो येतो तुमचा सिलिकॉन आणि तुमचा जर्मेनियम. आता मित्रांनो सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर विचारला जातो, तो काही 14 असतो बघा. आणि तुमच्या जर्मेनियमचा सुद्धा विचारला जातो, तो काय असतो 32 त्या ठिकाणी असतो. विचारल्या गेलेले आहे आणि विचारल्या जाण्याची सुद्धा 100% चान्सेस त्या ठिकाणी आहे. लिहून घ्या. आता या ठिकाणी तुम्हाला काही शब्द दिसतील. टेट्राव्हॅलेंट दिसला तुम्हाला. बरोबर आहे? दिसला ना? बरोबर आहे का नाही? दिसला बघा हा टेट्राव्हॅलेंट. त्यानंतर तुम्हाला ट्रायव्हॅलेंट दिसला आणि पेंटाव्हॅलेंट दिसला. म्हणजे काय मित्रांनो? टेट्राव्हॅलेंट म्हणजे 4. टेट्राव्हॅलेंट म्हणल्यावर 4. काय मित्रांनो? टेट्राव्हॅलेंट 4. काय? 4. एकच मिनटं पेन घेतोय बघा. 4. टेट्राव्हॅलेंट म्हणजे 4. ट्रायव्हॅलेंट म्हणजे किती? 3. आणि पेंटाव्हॅलेंट म्हणजे 5. म्हणजे मित्रांनो यांची जी शेवटची कक्षा असते, जी काय यांची व्हॅलेन्स ऑर्बिट असते,
त्या व्हॅलेन्स ऑर्बिटमध्ये या ठिकाणी 4, या ठिकाणी 3 आणि या ठिकाणी 5 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी असतात. बरोबर आहे की नाही? या ठिकाणी तुम्हाला ट्राय करून दाखवू का एकदा? बघा, पहिल्या कक्षेत किती आहे? 2 आहे. दुसऱ्या कक्षेत किती आहे? 8 आहे. मग बघा, 14 जर सिलिकॉनचा या ठिकाणी ॲटॉमिक नंबर जर असेल तर 2 आणि 8 किती झाले? 10 झाले, म्हणजे 4 राहिले ना. मग शेवटच्या कक्षेत किती आले? 4 आले. मी तुम्हाला काय बोललो होतो की या ठिकाणी शेवटच्या कक्षेतील हा अंक या ठिकाणी दाखवलेला आहे. मग मित्रांनो, कधी लक्षात ठेवा, तुमचे जे इंट्रेन्सिक असतात ते सिलिकॉन आणि जर्मेनियम आहे आणि ते काय? टेट्राव्हॅलेंट आहे. टेट्राव्हॅलेंट म्हणजेच काय? 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजेच शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन. ओके, आता इंट्रेन्सिककडे जाऊया. इंट्रेन्सिकमध्ये 2 प्रकार पडले, एक पी टाईप इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर आणि त्यानंतर एक एन टाईप एक्स्ट्रेन्सिक सेमीकंडक्टर. बरोबर आहे की नाही? एक्स्ट्रेन्सिकचे 2 प्रकार पडले, एक पी टाईप आणि एक एन टाईप. मग पी टाईप हा ट्रायव्हॅलेंट आहे. का मित्रांनो ट्रायव्हॅलेंट आहे? कारण त्याच्या शेवटच्या कक्षेत 3 इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 3 आहे. आणि एन टाईप हा पेंटाव्हॅलेंट आहे, म्हणजे त्याच्या शेवटच्या कक्षेत म्हणजे व्हॅलेन्स ऑर्बिटमध्ये या ठिकाणी 5 इलेक्ट्रॉन असतात. म्हणून त्याला या ठिकाणी काय म्हणलंय? पेंटाव्हॅलेंट त्या ठिकाणी म्हटलंय. बरोबर आहे की नाही? पेपरला प्रश्न काय येतो मित्रांनो की पी टाईप एक्स्ट्रेन्सिक सेमीकंडक्टर कोणते आणि एन टाईप एक्स्ट्रेन्सिक सेमीकंडक्टर कोणते? तर मित्रांनो, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हा बोरॉन आहे. काय? बोरॉन. हा ॲल्युमिनियम, हा गॅलियम, हा इंडियम आणि हा थॅलियम आहे. काय? आता याची ट्रिक तुम्ही म्हणसान मला आता, बरोबर आहे का नाही? आता याची सुद्धा ट्रिक तुम्हाला लागेल. काय? याची सुद्धा ट्रिक तुम्हाला लागेल. मी तुम्हाला काय सांगितलं पाठीमागं की काही गोष्टीची ट्रिक तुम्ही सुद्धा बनवली पाहिजे. मी तर तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगीनच, पण तुम्ही तुमची काय करायची? लक्षात ठेवायची आहे. बरं आलो गण्या, थांब इन करतो. काय? बरं आलो गण्या, इन करतो. बरं आलो गण्या, इन करतो. बरं म्हणजे काय? बोरॉन. आलो म्हणजे ॲल्युमिनियम. गण्या म्हणजे इंडियम. गण्या म्हणजे बोरॉन, ॲल्युमिनियम. तुमचा झाला गॅलियम, हा झाला गॅलियम. आणि नंतर इन म्हणजे इंडियम आणि करतो म्हणजे मग इकडे थॅलियम करायचं. नाही. बरं आलो गण्या, थांब हा राहिला हो. थांब इन करतो असं येते. थांब इन करतो, ह्या करतोवरून काहीच नाही आहे. बरं म्हणजे बोरॉन, आलो म्हणजे ॲल्युमिनियम, गण्या म्हणजे गॅलियम आणि थांब म्हणजे तुमचा बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, थॅलियम. बरं म्हणजे थांब म्हणजे काय? थॅलियम. आणि इन म्हणजे इंडियम, म्हणजे हा थॅलियम तुम्ही इकडे लिहून घ्यायचा आणि हा इंडियम इकडे लिहून घ्यायचा. म्हणजे चार्टमध्ये जसं होतं तिथं तसं या ठिकाणी घेतले. बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, थॅलियम, इंडियम. बरं आलो गण्या, थांब इन करतो. करतोवरून काही एक नाही. बरं म्हणजे बोरॉन, आलो म्हणजे ॲल्युमिनियम, त्यानंतर बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम गण्या, इंडियम इन आणि थॅलियम थांब. बरोबर आहे? अशा पद्धतीने याची ट्रिक आहे. तशीच आता इथं फॉस्फरस झाला, अर्सेनिक झाला, काय? अर्सेनिक झाला, अँटीमनी झाला आणि काय? बिस्मुथ आहे वाटतं. बरोबर आहे? बिस्मुथ आहे. बरोबर आहे. बोरॉन, फॉस्फरस, अर्सेनिक, अँटीमनी आहे. बघा, फॉस्फरस आहे, अर्सेनिक आहे, अँटीमनी आहे आणि बिस्मुथ वगैरे आहे इथं. इथं चुकलंय ना हो. हे या ठिकाणी काहीच नाही आहे. हे काहीच नाही आहे. हे घ्यायलाच नव्हतं पाहिजे. फॉस्फरस, अर्सेनिक, अँटीमनी आहे. अँटीमनी, अंटीचा मनी, अँटीमनी. फॉस्फरस, अर्सेनिक, अँटीमनी आणि बिस्मुथ. आता ह्या अँटीमनीला लक्षात कसं ठेवायचं आहे? कसं ठेवायचं आहे? पवन अंटीला काय? एकच काय करू बापा, हे ट्रिक बी कशी लिहिली काय माहीत. हे बघा, ट्रिक काय बघा. पवन अंटीला बसव खाली. एखादी आंटी आहे, आली घरी, म्हणजे काकू वगैरे, काकूला आंटी म्हणतो ना आपण, आली, मग त्याचे पप्पा म्हणतात त्याला, अरे पवन आंटीला बसव खाली, चहा पाण्याला विचार, पाणी वगैरे दे. बरोबर आहे की नाही? मग पवन अरे आंटीला बसव खाली. पवन म्हणजे काय? फॉस्फरस. म्हणजे आर्सेनिक. आंटीला म्हणजे काय माहीत नाही काहीचा. ठीक आहे. आणि बसव म्हणजे तुमचा फॉस्फरस, अर्सेनिक, अँटीमनी, बिस्मुथ. काय? बिस्मुथ. बरोबर आहे. या ठिकाणी याचा काहीही अर्थ नाही आहे.
पवन म्हणजे फॉस्फरस, म्हणजे आर्सेनिक, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी. अँटी म्हणजेच काय? अँटीमनी हा एस बी काय? अँटीमनी. आणि बसव म्हणजे बिस्मुथ. फॉस्फरस, त्यानंतर आर्सेनिक, अँटीमनी आणि हा झाला तुमचा बिस्मुथ. अशी ट्रिक लावायची. बरं आलो गण्या, थांब इन करतो. पवन अरे आंटीला बसव खाली. ह्या 2 ट्रिक तुम्हाला या ठिकाणी आहे. आणि 1,00,000% 1,00,000% सांगतो पहिले तुम्हाला हे प्रश्न 100% पेपरला तुम्हाला बघायला भेटतात राजाओ. लक्षात ठेवा, 100% बघायला भेटतात. इस्रोच्या पेपरला तर 100% येतं हे इलेक्ट्रॉनिक. 100% घ्या, लिहून घ्या, लिहा. कोणी सांगितलं? पवननी सांगितलं होतं, पवन सरांनी सांगितलं होतं, पवन भाऊनी सांगितलं होतं, माझ्या मित्रांनी सांगितलं होतं की हे असं असं असतं आणि हे येतच. बरं आलो गण्या, थांब इन करतो. पवन आरा आंटीला बसव खाली. 100% हे पेपरला येतं. काय? बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, थॅलियम, इंडियम हे पी टाईप आहे. हे ट्रायव्हॅलंट आहे. याच्यामध्ये शेवटच्या कक्षेत 3 इलेक्ट्रॉन असतात. त्यानंतर एन टाईप पेंटाव्हॅलंट, शेवटच्या कक्षेत 5 इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलेन्स 5 इलेक्ट्रॉन. फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी, बिस्मुथ हे यामध्ये असतात. आता या ठिकाणी दुसरं एक तुम्हाला शिकायचं आहे. मग काय शिकायचं आहे मित्रांनो? एक इथं लक्षात घ्या. आता आपल्याला प्युअर आणि अनप्युअर एकत्र करायचे. हे प्युअर आणि हे अनप्युअर हे एकत्र करायचे. मग जर एकत्र केले तर इकडच्या शेवटच्या कक्षेतील 4 इलेक्ट्रॉन घ्यावं लागेल ना, आणि इकडच्या कक्षेतले किती इलेक्ट्रॉन घ्यावं लागेल? शेवटचे 3 आहे. मग सगळे किती झाले मित्रांनो? 7 झाली. मग मला सांगा, हा 7 जर दुसऱ्याला देईन तर स्वतःचं नुकसान करून घेईन का? अरे हा एक इकत घेईल ना, दुसऱ्याकडून एक इकत घेईल. टोटल 8 बनल आणि याचं परिपूर्ण सगळं काही घर या ठिकाणी सुरक्षित चालू होईल. म्हणजे हा स्टेबल होईल. मग याने काय केलं? याने काय केलं? अरे दुसऱ्याकडून एक इलेक्ट्रॉन घेतलाय. काय घेतलाय? मग घेणारा काय असतो? ॲक्सेप्टर. मी तुम्हाला सांगितलं होतं घेणारा ॲक्सेप्टर असतो. म्हणून पी टाईप जे तुमचं मटेरियल असतं, पी टाईप मटेरियल काय? पी टाईप एक्स्ट्रेन्सिक जे सेमीकंडक्टर असतात ते ॲक्सेप्टर असतात. मग कधी लक्षात ठेवा, इथे 7 काय आहे मित्रांनो? 7 काय आहे? अरे 7 इलेक्ट्रॉन आहे. मग इलेक्ट्रॉन की कसे? इलेक्ट्रॉन जास्त आहे. काय? इलेक्ट्रॉन जास्त आहे म्हणून हा मेजॉरिटी म्हणजे जास्त असतो. काय? मेजॉरिटी म्हणजे जास्त असतो आणि मायनॉरिटी म्हणजे कमी असतो. अरे हे 7 इलेक्ट्रॉन नाही आहे. हे 7 इलेक्ट्रॉन्स नाही हे होल्स आहे. काय? होल्स आहे. याने काय केलं मित्रांनो? हा एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या अंगून घेतला. काय? हे एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या अंगून घेतला. मग या ठिकाणी तुम्हाला मेजॉरिटी आणि मायनॉरिटी ठरवावं लागते. काय? मेजॉरिटी आणि मायनॉरिटी. ओके, या ठिकाणी लिहितो बघा, मेजॉरिटी. तर मेजॉरिटी कसं लक्षात ठेवायचं? एकच मिनिट. मेजॉरिटी. आता मला सांगा मेजॉरिटी काय असणार आहे बरं याची? मेजॉरिटी काय असणार आहे? याच्याकडे 7 ऑलरेडी काय होते? होल्स होते. मग मेजॉरिटी होल्स असणार. याच्याने लिहितो आणि इलेक्ट्रॉन्स इकडे लिहितो. मेजॉरिटी मायनॉरिटी. मायनॉरिटी इकडे लिहितो. मायनॉरिटी जे असणार आहे, मायनॉरिटी या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स असणार आहे. मेजॉरिटी इथे होल्स असणारे, मायनॉरिटी इलेक्ट्रॉन्स असणार आहे. कारण या ठिकाणी 7 या ठिकाणी याच्याकडे ऑलरेडी होते. मेजॉरिटी याच्याकडे होल्सची होती, ज्या ठिकाणी की या ठिकाणी काय झालं? इलेक्ट्रॉन्स आले जे काही कमी आहे त्या ठिकाणी. बरोबर आहे की नाही? या ठिकाणी 7 कसे झाले? 3 आणि 4 7 झाले. त्याची मायनॉरिटी झाली आणि मेजॉरिटी झाली आणि मायनॉरिटी इलेक्ट्रॉनची झाली. तेच इकडं मायनॉरिटी आणि मेजॉरिटी सांगतो तुम्हाला. मायनॉरिटी हे शेवट खाली लिहिता येत नाही बघा. ओके, आता हे कसं बघा. या ठिकाणी कसं आहे बघा, याचे 5 आहे आणि इकडनं किती घेतले? 4 घेतले. बरोबर, 4 म्हणजे सगळे किती झाले? 9 झाले. म्हणजे एक एक्स्ट्रा झाला म्हणजे तो एक दुसऱ्याला देऊन टाकेल. म्हणजे यानं काय केलं? डोनेट म्हणजे हा डोनर झाला. डोनर झाला. मग याच्यावरती चार्ज कोणता येईल बरं? याने दिलंय ना, म्हणजे याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज. इथे सांगायचं राहिलं, इथे निगेटिव्ह चार्ज येणार कारण हा ॲक्सेप्टर आहे, हा डोनर आहे. बरोबर आहे की नाही? मग याने डोनेट केलं आहे, याच्यावरती चार्ज पॉझिटिव्ह आला. आता मला सांगा याच्याकडे मेजॉरिटी काय आहे? अरे एक दिलाय त्याने इलेक्ट्रॉन. काय? एक इलेक्ट्रॉन दिलाय. मग मेजॉरिटी याच्याकडे शिल्लक होती ना इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन त्याने देऊन टाकला. मग मेजॉरिटी इलेक्ट्रॉन आणि मायनॉरिटी काय? मायनॉरिटी होल्स या ठिकाणी असणार आहे.
कळलं का तुम्हाला? हे पेपरला येतं. काय होतं? पेपरला येतं. आणि तुम्हाला या ठिकाणी विचारलं जातं हे सुद्धा की तुमचा एन टाईप एक्स्ट्रेन्सिक जे मटेरियल आहे, जो सेमीकंडक्टर आहे, तो कसा असतो? हे पण येता इथे कन्फ्यूज होतं बघा, पण एवढा पॉईंट हा सेपरेटली लक्षात ठेवायचा. तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. काय? इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. का न्यूट्रल असतो बघा? का असतो न्यूट्रल? त्याकडे जो एक इलेक्ट्रॉन होता तो त्याने देऊन टाकला, त्याची शेवटची कक्षा पूर्ण झाली आणि तो न्यूट्रल होऊन गेला. काय? न्यूट्रल. तुम्ही म्हणसाल हाही तसाच झाला ना मग. तुम्ही म्हणसाल 8 डे पूर्ण झाल्या, पण या ठिकाणी बघा हे स्किप केलेले पॉईंट असतात काही काही, ते कुणीही सांगत नाही, पण माझ्याकडे होता, तुम्हाला मी सांगतोय. तो इलेक्ट्रिकल न्यूट्रल असतो. पेपरला प्रश्न आलेला आहे. इलेक्ट्रॉनिक्समध्ये हे प्रश्न आलेले आहे मित्रांनो, आणि ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जो एन टाईप जो तुमचा एक्स्ट्रेन्सिक सेमीकंडक्टर जो असतो तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. बरोबर आहे की नाही? आता पुढे आपल्याला काय शिकायचं आहे बघा. या ठिकाणी करंट, चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज, कोणते चार्ज असले तर हे होतात, एकमेकाकडे अट्रॅक्ट होतात, म्हणजे अट्रॅक्शन होतं, कधी रिपल्शन होतं. बरोबर आहे की नाही? करंट बघायचे आहे, त्यामध्ये व्होल्टेज बघायचं आहे, म्हणजे सगळंच बघायचं आहे. त्यानंतर सर्वात पहिले म्हणजे हे झालं आपलं. या ठिकाणी आपले सेमीकंडक्टर तर आपण थोड्याफार प्रमाणात त्या ठिकाणी बघितलं आहे. इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपण परिपूर्ण त्या ठिकाणी बघणार आहे. या ठिकाणी आता उद्याच्या सेशनमध्ये आपण टेम्परेचर कोएफिशियंटपासून सुरुवात करू. टेम्परेचर कोएफिशियंट वगैरे झालं की मग या ठिकाणी बेसिक इलेक्ट्रिकलला आपण परिपूर्ण हात घालणार आहोत. मग बेसिक इलेक्ट्रिकल कोणतं मित्रांनो? त्या ठिकाणी तुमचा करंट, व्होल्टेज, रेजिस्टन्स. करंट, व्होल्टेज, रेजिस्टन्स कशामध्ये येतो तुमचा? बेसिक तुमचं जे कन्सेप्ट आहे इलेक्ट्रिकलच्या त्यामध्ये त्या ठिकाणी येते. ते आपल्याला परिपूर्ण त्या ठिकाणी बघायचं आहे. काय बघायचं आहे? त्यामध्ये तुम्हाला हे सगळं शिकायचं, म्हणजे हे कशामध्ये येतं? ओम्स लॉमध्ये येतं, आणि ते तुम्हाला मी उद्या शिकवणार आहे उद्याच्या सेशनमध्ये. ओके, तर मित्रांनो आपल्या सगळ्या मित्रांपर्यंत आपलं सेशन शेअर करा, सगळ्यांना करायला सांगा, कारण खूप इम्पॉर्टंट आणि एवढं काही फ्री कोणी देणार नाही आहे, जे की तुम्हाला आज इथे फ्री बघायला भेटते. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी पूर्णविराम देऊया आपण आजच्या सेशनला. नक्की जर आवडलं तर सबस्क्राईब करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, खूप जास्त शेअर करा. ओके, तर या ठिकाणी आपण ह्या सेशनला पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू सो मच.